एक लग्न असेही भाग 12. निधी, तुला खरंच वाटतं मी त्याला हो म्हणावं? अर्थात, त्याशिवाय का मी तुला एवढं कन्व्हिन्स करून इथं आणले? निधी म्हणाली. सध्या तरी त्याची मैत्री स्वीकारते मी. पुढचे पुढे बघू, पूर्वा म्हणाली. तसेही ठीक आहे. आले तुझे घर, जा. तुझे बाबा वाट बघत असतील. निधी गाडी थांबवत म्हणाली. नाही म्हटलं तरी पूर्वाच्या चेहऱ्यावर ब्लश दिसत होता. तिलाही सौरव आवडत होता. पण तिच्या घरची परिस्थिती, वातावरण आणि तिचा लाजरा स्वभाव यामुळे ते आपलं मन मोकळं करू शकत नव्हती. आता आजचा भाग पुढे. खुर्चीवर डोकं ठेवून मागचं आठवत बसली होती. तेवढ्यात तिला बाहेर कसला तरी आवाज आला. बेडरूमच्या गॅलरीमधून तिने खाली वाकून बघितले. सौरव आणि त्याच्यासोबत 2 माणसं आतमध्ये येत होती. हा यावेळी कसा काय घरी आला? निधी आश्चर्यचकित होत विचार करत होती. तिने डायरी पटकन उचलली आणि कपाटात ठेवून दिली आणि ब्लँकेट घेऊन बेडवर आडवी पडली. सौरव हॉलमध्ये त्या माणसांना घेऊन बसला. त्यांचे जुने क्लायंट्स होते ते. सूर्यकांत रावांशी त्यांना बोलायचे होते आणि त्यांच्या कामासंबंधित फाईल घरीच राहिल्या असल्याने तो त्यांना घरी येऊन आला होता. थोडा वेळ त्यांच्यावर बसून उठला आणि आपल्या रूममध्ये जायला निघाला. सौरव, निधी आली आणि तिचे डोके दुखत आहे बघ. बघ जरा आता तिला बरं वाटतंय का? मालती म्हणाल्या. हो, तिची गाडी दिसली मला बाहेर. जागी असेल तर विचारतो, सौरव म्हणाला आणि भरभर पायऱ्या चढत आपल्या रूममध्ये आला. निधी त्याच्या पावलाचा आवाजाचा अंदाज घेत होती. त्याने आपल्या जवळच्या चावीने दार उघडले आणि आत आला. निधी बेडवर झोपलेली त्याला दिसली. लाईट सुरू ठेवून झोपली. दुपारची बरी हिला लाईटमध्ये झोप येते. रात्री लाईट सुरू ठेवला म्हणून कुरकुर चालू असते, तो बारीक आवाजात पुटपडत म्हणाला. ती डोळे मिटून तशीच गप्प पडून होती. थोड्या वेळानंतर त्याने त्याचे वॉर्डरोब उघडले. तो त्यात त्याची फाईल शोधत होता. फाईल शोधताना त्याचे लक्ष डायरीकडे गेले. ती नेहमीच्या जागेवर व्यवस्थित ठेवलेली नव्हती. त्याने एक नजर निधीकडे बघितली. ही कशाला वाचते माझी डायरी? आणि वाचलं तरी एवढं काय विशेष आहे त्यात? तिला माझी आणि पूर्वाची स्टोरी तर माहीतच आहे. तीच तर साक्षीदार आहे माझ्या प्रेमाची. मनात विचार करत त्याने डायरी व्यवस्थित ठेवली. हवी असलेली फाईल हातात घेतली आणि वॉर्डरोब बंद करून बाहेर जायला वळणार तर पुन्हा आईचे शब्द आठवले. ही का झोपली असेल? फक्त डोकंच दुखतंय की ताप आलाय? विचारायला हवं. असू दे, मला काय करायचं आहे? नाही सौरव, असं कसं? कितीही झालं तरी मैत्रीण होती रे तुझी जीवाभावाची. आणि आता नाही म्हटलं तरी जबाबदारी आहे. किमान वर्षभर तरी निभवावी लागणारच आहे. त्याच्या मनात उलटसुलट विचार चालू होते. शेवटी हिंमत करून त्याने तिच्या डोक्यावरचे पांघरून काढले आणि कपाळावर हात ठेवून बघितला. निधीने तर तिचा श्वास रोखून धरला. हा असा काही स्पर्श करेल तिच्या धनीमनीही नव्हते. त्याचा पहिल्यांदाच असा काळजीने झालेला स्पर्श तिच्या पोटात गुदगुल्या करून गेला. न राहून तिचे डोळे उघडले. ते ते आईने सांगितले, तुला बरं नाही वाटले बघ, म्हणून मी ताप आहे का ते बघत होतो. सौरव तिच्या अशा अचानक डोळे उघडल्याने जरा भांबावलाच. तिने परत डोळे मिटून घेतले. बरं वाटत नसेल तर डॉक्टरला बोलवायचे का? सौरव म्हणाला. नाही, नको. फक्त डोकं दुखतंय. आराम केला की बरं वाटेल. तू कसा काय मध्येच आलास? जरा काम होतं मला. निघतो आता, सौरव म्हणाला. ही गोळी घे. तो तिला औषधांच्या बॉक्समधून एक गोळी काढून देत म्हणाला. तिने गोळी हातात घेतली. तो पाण्यासाठी इकडे तिकडे बघू लागला. नाही, ठीक आहे, मी घेते नंतर. थँक्स. तिला लक्षात आले होते तो पाणी शोधतोय. नक्की घे हं. चल, मी निघतो. सौरव आज पहिल्यांदाच तिला असं निघतो म्हणून चालला होता. जाताना त्याने आपल्या सगळ्या लाईट्स ऑफ करून दिल्या. ठीक आहे आई, ती आराम केल्यावर बरं वाटेल म्हणाली. सौरवने खाली येऊन आईला सांगितले. बरं झोपली आहे ना? मालती म्हणाली. हो, सौरव मान हलवून म्हणाला. सूर्यकांतरावांची आणि त्या 2 पॉईंटची अजूनही बोलणे सुरू होते. तोही त्यांच्याजवळ येऊन बसला आणि मग ऑफिसमध्ये निघून गेला. मी तिकडे सौरवच्या गाडीच्या आवाजाचा अंदाज घेत होती. गाडीचा गेट बाहेर जाताना दिसले आणि तिने सुटकेचा निश्वास सोडला.
यावेळी तिने डायरी कशी ठेवली आहे नीट बघून घेतली. पुन्हा डायरी घेऊन ती बसली. पुन्हा समोरचे वाचन सुरू झाले. पूर्वा आता माझ्याशी चांगली बोलायला लागली. आज मी तिच्याशी चांगल्या तासभर गप्पा मारत होतो. तिचं मनमोकळं बोलणं, हसणं मला खरंच वेड लावून जातं. पण सतत कुठल्या तरी टेन्शनमध्ये असते. बहुधा घरच्याच असेल. विचारलं तर काही सांगतही नाही. सांगणार तरी कसं म्हणा? अजून तिने मला बॉयफ्रेंड म्हणून स्वीकारलेच कुठं. पण मैत्री ॲक्सेप्ट केली आहे ना तिने. एक मित्र म्हणून सुखदुःख सांगायला काय हरकत आहे? कदाचित तिचा माझ्यावरचा एवढा विश्वास बसला नसेल अजून. तो मिळवण्यासाठी मला जरा मेहनत घ्यावी लागणार आहे. मी माझ्या पूर्वासाठी काहीही करू शकतो. तिच्या निरागस चेहऱ्यावरून हसू कायमचे राहावे एवढीच माझी इच्छा आहे. मी तिला जगातले सगळे सुख देण्याचा प्रयत्न करेल. फक्त तिने माझ्या प्रेमाचा एकदा स्वीकार करावा एवढीच इच्छा आहे माझी. आज मी, पूर्वा, शुभांगी, काजल आणि निधी बसलेलो होतो. आता माझं हे नेहमीचंच झालेलं. आपला ग्रुप सोडून मी पूर्वाचा ग्रुप जॉईन केला आहे. माझे मित्र मला चिडवतात. काही चिडतातही. पण प्रेमात सगळे ठीक आहे. गप्पा मारताना निधी, शुभांगी, काजल कधी दुसरीकडे गेल्या कळलंच नाही. फक्त मी आणि पूर्वाच होतो. पण पूर्वाचे लक्ष आज कुठे होते काय माहिती. फार उदास वाटत होती ती. पूर्वा, काय झाले सांगणार नाहीस मला? मी विचारलं. कुठं काय? काही तर नाही. तुझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतंय. कसल्याशा काळजीच आहेस ते. मी थोड्या वरच्या स्वरात बोललो. नाही, काही नाही. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले. माझ्या मोठ्या आवाजाने की आणखी कशाने कुणास ठाऊक. मी हळूच तिच्या खांद्यावरून हात ठेवला. ती थोडी घाबरलीच. अगं एवढं काय घाबरतेस? आणि काय झालं नीट सांग मला प्लीज. बाबा ओरडले काल मला. का ओरडले? त्यांना माझा संशय येऊ लागला. माझं बाहेर काहीतरी चालू आहे असं त्यांना वाटतं. कसं काय? आपण अजून कुठे बाहेर फिरायला गेलो नाही. तुझी कोणी मैत्रीण वगैरे आहे का तुझ्या घरी सांगणारी? मी विचारलं. तसं काहीच नाही. बाबांचा स्वभावच जरा संशयी आहे. थोडंसं हसत खेळत असलं तरी त्यांना लगेच कसलाही संशय येतो. त्यांनी माझ्या आत्यालाही बोलावून घेतले माझ्यावर लक्ष ठेवायला. आणि आताचा स्वभाव तर बाबांपेक्षाही खतरनाक आहे. मला तर फारच भीती वाटते तिची. पूर्वाने मनातले सांगून टाकले. पण असं कसं संशय घेतात? काही कारण तर असायला हवे की? मी म्हणालो. त्यांना काही कारण लागत नाही. मला फक्त ओरडतात. आईला मारायचे म्हणून माझी आई कंटाळून सोडून गेली. मला एकटीला सोडून. तिचा स्वर दाटून आला होता. मी तिला खांद्यावर हात टाकून जवळ घेतले. किती दुःख होते तिला आता समजायला लागलो मी. मला लवकरात लवकर तिला त्या परिस्थितीतून बाहेर काढायचे आहे. पण आमचं शिक्षणही पूर्ण होणे गरजेचे आहे. 2 वर्षानंतर मी माझा बिझनेस जॉईन करणार होतो. त्यानंतर मी लगेच जाऊन तिला मागणी घालणार असे मनोमन ठरवले. पूर्वा तू काही काळजी करू नको. हेही दिवस जातील. तू थोडी खंबीर राहा आणि अभ्यासात लक्ष दे. मी म्हणालो. आत्याचा मुलगा आहे आणि माझ्या आत्याला मला सून करून घ्यायचे आहे. पण मला अजिबातच आवडत नाही तो. तसा ठीकठाक आहे पण नकोच. पूर्वा सांगत होती. मी तर उडालोच तिचं बोलणं ऐकून. काय बोलावे मलाही कळत नव्हते. मग बाबा काय बोलतात तुझे? आता त्यांची प्रिय बहीण आहे. तिच्या आवडीपुढे ते माझ्या सुखाचा विचार कधीही करणार नाही. आणि त्यांच्यापुढे काही बोलायची माझी हिंमत पण नाही. तू असं काहीच करणार नाहीस पूर्वा. तू फक्त माझी आहेस. तुला माझ्याशी लग्न करायचे आहे. फक्त 2 वर्ष. त्यानंतर मी स्वतः येऊन तुला मागणी घालणार आहे. तिचा होकार नकार विचारात न घेता मी सरळ बोलून गेलो. ती माझ्याकडे बघतच राहिली. अशी का बघतेस? तुम्ही फार पुढचा विचार करत आहात. मी तुम्हाला अजून कुठल्याही वचन दिले नाही. कुठल्याही बंधनात अडकवले नाही. सगळ्याच गोष्टी बोलून नाही दाखवल्या तरी चालतात. मी म्हणालो. असेलही. पण माझ्या घरची परिस्थिती बघता मी कुठलेही वचन तुम्हाला देऊ शकत नाही. ती खाली मान घालून बोलली. ते असू दे. पण तू मला तुम्ही आम्ही का करतेस? सरळ सौरव म्हण ना. फ्रेंड आहोत ना आपण.
मी म्हणालो. माहीत नाही. जीभ वळत नाही. प्रयत्न करेल मी. प्रयत्न नकोय. तू मला एकेरी हाक मारायची. सौरव म्हणायचे आहेस. सौरव? बस ना आता, पूर्वा म्हणाली. किती छान वाटत होतं तिच्या तोंडून माझं नाव ऐकायला. अगदी कान तृप्त झाले माझे. एवढा नाजूक मंजूळ आवाज. या पोरी मला एकटीला सोडून कुठे गेल्या माहीत नाही. एकटी आहेस तू? मी एवढा तुझ्या जवळ बसलो, दिसत नाही का तुला? मी तिच्याकडे बघत बोललो. हो, पण त्यांनी थांबायला हवं होतं ना. अगं, आपल्याला बोलता यावे म्हणून गेल्या त्या वेडाबाई, मी म्हणालो. पण तिची तरी काय चूक आहे? ती तर फक्त माझ्याशी मैत्री करायला तयार झाली आहे. आणि मैत्रीत तेवढी प्रायव्हसीही बरी नाही. बरं, आमच्यात मैत्री असली तरी बाकींच्यात मात्र ते प्रेमच वाटत होते, ही गोष्ट वेगळी. पण आज ना मला पूर्वासोबत बोलून फार छान वाटत होतं. पण तिचं दुःख ऐकून वाईटही तितकंच वाटत होतं. तिला कसं यातून बाहेर काढू ते शक्यही नव्हते. उलट माझ्यामुळे अजून तिचे प्रॉब्लेम वाढणारच आहे. तिचे प्रॉब्लेम तेव्हा संपणार जेव्हा ती लग्न होऊन सासरी जाईल. आणि त्यासाठी अजून वेळ आहे. मी मागणी घालणार माझ्या पूर्वाला. ती पूर्वा सौरव आपटे या नावाने माझ्या घरात आणि आयुष्यात येणार. किती गोड स्वप्न आहे. असं वाटते सारखंच बघत राहावं हे स्वप्न. नाही, मला सत्यात आणायचे आहे हे. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा भाग? कथा आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर भेटूया उद्या नवीन भागात. तोपर्यंत नमस्कार.